गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। कल्याण पूर्वेतील खडेगोळवली आणि कैलासनगर भागातील लोक पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी हवालदिल झालेत। हा परिसर अनेक वर्षांपासून पाणी टंचाईचा सामना करत असताना गेल्या 2 महिन्यात पाण्याची टंचाई अधिकच गंभीर झाली आहे, ज्यामुळे रहिवाशांना विशेषतः महिलांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। सोमवारी भाजप नगरसेविका डॉक्टर पूजा गायकवाड, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले शिवसेना ठाकरे गटाचे फुटीर नगरसेवक मधुर म्हात्रे, माजी नगरसेवक मनोज राय यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील शेकडो महिलांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या डी विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढत पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांना घेराव घातला। आशेळेपाडा, कैलासनगर, खडेगोळवली, विठ्ठलवाडी या परिसरात पाणी समस्येमुळे नागरिक त्रस्त झालेत। 10 दिवसांनी पाणी येत असून पाणी टंचाई ही केवळ समस्या नसून पाणी हे नागरिकांचा हक्क आहे। त्यांचा हा हक्क मिळवून देण्यासाठी आज प्रभाग कार्यालयावर धडक दिली असून नागरिकांची पाणी समस्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजप नगरसेविका डॉक्टर पूजा गायकवाड यांनी दिलाय। आंदोलनादरम्यान फुटीर नगरसेवक मधुर म्हात्रे यांनी आरोप केलाय की केडीएमसी यांच्या भागातील पाणी पुरवठा दुसरीकडे वळवत आहे। आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना म्हात्रे म्हणाले, जर प्रशासन आम्हाला पाणी देऊ शकत नसेल तर त्यांनी पाण्याच्या टाकीत विष टाकून आम्हाला ठार मारावं। त्यांनी इशारा दिला की जर पुरेसा पाणी पुरवठा झाला नाही तर कल्याण पूर्वमध्ये रस्ता रोको आंदोलन केलं जाईल। इलेक्शन झाल्यापासून खडेगोळवली, विठ्ठलवाडी, कैलासनगर, नेहरू नगर या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई आहे। अक्षरशः सण असेल, परीक्षा असेल, नोकरी असेल, सगळं वाऱ्यावर टाकले बिचाऱ्या महिलांनी। ना आंघोळ करता येते, ना पाणी पिता येते, ना जेवण बनवता येते, अशी परिस्थिती झाली आहे। नाही झोप पण नाही राहत रात्रीच्या। अक्षरशः लोक आम्हाला येऊन बोलतायत की एक काम करा, पाण्याच्या टाकीमध्ये झेर टाका आणि मारून टाका सगळ्यांना। इतके संतप्त नागरिक झाले आणि वारंवार प्रत्येक स्तरावर केडीएमसीच्या आयुक्तांपर्यंत तक्रार देऊन सुद्धा जर लोकप्रतिनिधींची कामं होत नसतील तर काय अर्थ आहे केडीएमसीचा? काय अर्थ आहे टॅक्स भरण्याचा, पाण्याचा टॅक्स भरण्याचा? पुढची भूमिका हीच आहे। आज पण आम्ही इथं आलोय, डेप्युटी इंजिनियरांना भेटलोय, ते बोलतात आमच्या हातात अजून काय नाही, 12वरून काहीतरी होईल तर काहीतरी होईल। पण मी त्यांना ठाम सांगतोय, जर आता पाणी 2-3 दिवसात नीट सुरळीत झालं नाही तर हा तर मोर्चा पण नाही तर साधे लोक आणलेत आम्ही पूर्ण कल्याण पूर्व, पूर्ण कल्याण वेस्ट पर्यंत जॅम करून टाकू। कारण की या बिचाऱ्या माणसांना, गोरगरीब लोकांना पाणी मिळालं पाहिजे। हे सगळी चाळीतली, बिल्डिंग मधली जनता आहे। एवढा करोडो रुपयांचा टॅक्स भरून सुद्धा जर पाणी भेटत नसेल तर मग टाळा लावा केडीएमसीला, काय अर्थ नाहीये। बरोबर आहे। आशेळेपाडा झालं, कैलासनगर झालं, खडेगोळवली झालं, विठ्ठलवाडी झालं, या ठिकाणी अक्षरशः नागरिक त्रासलेत। त्यांच्या घराघरात पाणी नाहीये। पाणी सोडतात, काही ठिकाणी 15 दिवसांनी सोडतायत, 10 दिवसांनी सोडतायत। आणि जे स्कूल्सचे प्रॉब्लेम्स आहेत, लहान लहान मुलांना स्कूलमध्ये जायला लागतं, ज्येष्ठ नागरिकांचे प्रॉब्लेम्स आहेत। हा जो पाण्याचा जो विषय आहे, हा पाण्याची टंचाईचा जो विषय आहे, हा केवळ एक पाणी म्हणून एक लोकांची सुविधा नाही आहे, हा त्यांचा हक्क आहे। त्यांना वेळेवर पाणी भेटलं पाहिजे। याच करता आम्ही ही मागणी करण्याकरता आज इथे वॉर्डला आलेलो आहोत आणि साहेबांना सांगितलं की जी पाण्याची समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवा आणि जे माझे नागरिक आहे, जो माझा परिवार आहे, जो त्रासलेला आहे, त्यांना लवकरात लवकर पाणी कसं भेटेल याचं नियोजन काढा। नाहीतर मग जसं आता मधुरदादा बोलले की आम्ही कल्याण पूर्वेकरता पूर्ण रस्त्यावरती उतरू आणि एक खूप मोठा मोर्चा काढू आणि एक आम्ही युवा पिढी म्हणून आम्ही हे करून दाखवणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्थानिक रहिवासी पाणी टंचाईच्या मुद्द्यावरून खूपच आक्रमक झालेत। तीव्र पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या महिला कामासाठी घराबाहेर पडतात, पण घरी पाणी येणार की नाही हीच त्यांची एकमेव चिंता असते। पाण्याची समस्या इतकी गंभीर आहे की सणासुदीच्या दिवशीही आंघोळीला पाणी नसल्याचं या महिलांनी सांगितलंय। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।